कुंभ राशी, लाखो रुपये गमवाल. तुमच्या कुंडलीत हा दोष आहे का? पैसे खिशामध्ये नाही म्हणून तुम्ही हताश आहात का? पैसा कमवून घरी आणला तरी तो साचत नाही, टिकत नाही, असं कधी झालंय का? पैसा नसल्यामुळे घरचा आनंद एकदम नाहीसा झाला आहे. अनेक ठिकाणी गुंतवणूक केली पण त्यातून योग्य ते रिटर्न्स तुम्हाला मिळाले नाही, असं तुमच्या सोबत कधी घडलं आहे का? या सर्व गोष्टी जर तुमच्या सोबत घडत असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ज्या जातकांची रास ही कुंभ आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये तुम्हाला सर्व काही माहिती समजणार आहे व कोणते उपाय करायचे आहे ज्याने या गोष्टी नाहीशा होणार आहेत व तुमच्या पत्रिकेत असे कोणते योग म्हणत आहेत ज्यामुळे तुम्हाला पैसा उरत नाही, तुमच्याकडून पैसे साठवले जात नाहीत व त्याचप्रमाणे तुम्हाला भीती असते की माझे पैसे हरवले तर, कुठेतरी मला नुकसान झाले तर, अशी भीती नेहमी तुम्हाला सतावत असते. तर कोणताही विलंब न करता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी तुम्हाला एकच काम करायचं आहे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकपर्यंत मित्रमंडळीसोबत आवर्जून पाठवा जेणेकरून ते सुद्धा सतर्क होऊ शकतात. हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही लिहू शकता, तुमची मतं आवर्जून लिहू शकता व श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. कुंभ राशीचा आपण स्वभाव पाहिला तर अत्यंत सूक्ष्म विचारसरणी या जातकांची असते. थिंक आउट ऑफ द बॉक्स म्हणजे नेहमी अशा गोष्टींचा विचार करायला हवा ज्या कधी कोणी केल्या नसतील, असं त्यांचं धोरण असतं. समाजावर एक छाप पाडण्याचं काम यांना आवडत असतं. हे समाजवादी सुद्धा असतात. लोकांमध्ये यांना व्यक्तिमत्वाचे आवर्जून चर्चा केली जाते. या व्यक्तींना चर्चेमध्ये राहायला फार आवडतं, पण यांचं घोडं मात्र एका ठिकाणी नेहमी अडकतं असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण आर्थिक स्थिती जीवनामध्ये आयुष्यामध्ये फार महत्त्वाची ठरते. तर आपण हेच पाहणार आहोत की कुंभ राशीचे जातक असं कोणतं काम आर्थिक स्थितीसाठी करत असतात जी त्यांना कधी कधी डबघाईला आणण्याचं काम करत असते किंवा यामध्ये इच्छा नसताना त्यांच्याकडून अशा गोष्टी होतात ज्या आर्थिक परिस्थितीसाठी नुकसानकारक ठरू शकतात. कारण नेहमीच नशीब साथ देतं असं नाही. ज्यांचा जन्म झाला त्यावेळी कुंडली बनवली गेली, पण कुंडलीमध्ये जे काही ग्रहस्थिती आहे त्यावर मनुष्याचे जीवन रेखाटलेले असते असं म्हणायला देखील काही हरकत नाही. आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत असे कोणते ग्रहदोष असू शकतात कुंभ राशीच्या जातकांमधल्या कुंडलीमध्ये जे या जातकांवर प्रभाव टाकत आहेत व त्याचप्रमाणे आपण असे कोणते उपाय करू शकतो ज्याने आर्थिक स्थिती बळकट करता येईल. जर तुमच्या कुंडलीमध्ये हे विनाशकारी दोष असतील तर ते कोणते आहेत? 3 दोष असणार आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे त्यांचा तुमच्या आयुष्यावरती जीवनावरती काय परिणाम होऊ शकतो, तुमचं काय नुकसान होणार आहे हे पाहणार आहोत व त्याचप्रमाणे त्यावर कोणते उपाय करायचे आहेत ज्याने त्याचा प्रभाव हा कमी होणार आहे ते सुद्धा या व्हिडिओ मार्फत आपण पाहणार आहोत. त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहिला दोष म्हणजे शनी आणि राहूची युती आणि त्यांची पडणारी दृष्टी. आता याचा अर्थ काय ते आपण पाहूयात. आता शनी आणि राहू जर एकाच घरामध्ये असतील, त्यांची युती बनत असेल तर हा योग चांगला मानला जात नाही. ही युती नेहमी वाईट परिणाम घेऊन येणारी असते. यामध्ये तुमच्या जातकांना अनेक वाईट गोष्टींना सामोरे जाऊ लागू शकते. त्यामध्ये मानसिक अडथळे, उदाहरण म्हणलं तर कोणाच्या कुंडलीमध्ये हा योग बनत असेल तर ही व्यक्ती अत्यंत मानसिक दृष्ट्या पीडित असते. काय करावे काय त्यांना समजत नाही. खूप गैरसमज नात्यांमध्ये निर्माण होऊ लागतात व चुकीचे भ्रम, वाईट स्वप्ने यांनी ग्रस्त हे जातक असतात. एकटेपणा यांना मित्र वाटू लागतो, एकटेच बडबडू लागतात. स्वतःचे विचार त्यांना वस्तुस्थिती विसरायला भाग पाडत असतात. आर्थिक निर्णय यामध्ये चुकीचे घेतले जातात. आर्थिक निर्णय यामध्ये हे चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात करतात. त्यांना तसं करायचं नसतं, पण त्या दोषामुळे, त्या युतीमुळे हे घडत जातं व त्यांना त्याचं भान सुद्धा राहत नाही. अकालीन अशी परिस्थिती उद्भवते ज्याने पैसा हा अचानक निघून जायला सुरुवात होते.
सतत विचारामुळे, वाढणाऱ्या भीतीमुळे आर्थिक निर्णय विचार घेण्याची क्षमता मात्र यांची फसत जाते. जर तुम्ही कोणते उद्योगधंदा करत असाल, स्वतःची कंपनी असेल, स्वतःचा बिझनेस असेल, लहान असू द्यात किंवा मोठा, परंतु यामध्ये आर्थिकदृष्ट्या अचानक नुकसान होत जाते, नकारात्मक प्रभाव वाढायला सुरुवात होते. अचानक तुमची साथीदारी करणारे लोक तुमची साथ सोडून जातात या युतीमध्ये व तुम्हाला मोठा लॉस होऊ शकतो. विश्वासघात तुमच्या सोबत होऊ शकतो. तुमचाच मित्र, तुमचेच जवळचे लोक तुम्हाला या काळात फसवू शकतात. यामुळे धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तुम्ही नोकरदार असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी करत असाल तर त्यामध्ये तुमचे कनिष्ठ व वरिष्ठ तुमच्याविषयी कट कारस्थान शिजवू शकतात. असा तुम्हाला भ्रम सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुमचे निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते व कोर्ट केस सुद्धा तुमच्या मागे लागू शकते. आज शनी आणि राहू यांच्या युतीमुळे मात्र तुम्हाला भरपूर परिस्थिती आव्हानांना सामोरे जावं लागणार. कारण कुंभ रास स्वतः शनिदेवाची आहे. हे या राशीचे स्वामी ग्रह आहेत. त्यामुळे या युतीचा फार मोठा परिणाम यांना भोगावा लागतो. तुमचे 10वे घर जे अत्यंत कर्माचं, कामाचं आणि आक्रमक, जिथे तुम्हाला लाभ संभवत असतो, याच घरावरती यांचा जास्त प्रमाणात प्रभाव पाहिला जातो. आता हे सर्व घडतंय ते म्हणजे शनी आणि राहूच्या युतीमुळे. पण शनी आणि राहूची दृष्टी पाहिली तर 3, 7 किंवा 10व्या घरामध्ये दृष्टी पडत असेल, याचा परिणाम हा तुमच्या मनावरती होतो, मानसिकतेवरती होतो. अत्यंत बेचैनी तुम्हाला जाणवत असते. त्यामुळे तुम्ही जर कर्म करत आहात, यामध्ये तुम्हाला बिझनेस मध्ये पार्टनरशी मतभेद होण्याची तीव्र दाट शक्यता नाकारता येत नाही. मनी मॅनेजमेंट तुम्हाला जमत नाही. पैसा हा टिकत सुद्धा नाही. शनी मात्र कर्म करूनच घेत असतो आणि कर्म म्हणजे जबाबदाऱ्या आल्यात. शनी आणि राहूच्या दृष्टीमुळे तुम्हाला जबाबदारी टाळण्याचा आणि चुकीचे निर्णय घेणे फार मोठं नुकसान करून देतो. आता याचं निवारण पाहिलं तर शनिवारी रोज शनी मंत्राचा जप करा. शनीचा दोष शांत करण्यासाठी शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र किंवा काळ्या रंगाचे तीळ तुम्ही दान करू शकता. त्याचप्रमाणे शनी मंदिरामध्ये लोहदान म्हणजेच लोखंडाच्या वस्तूचे दान करणं फार उत्तम राहणार आहे. शनीचा एक मंत्र जप करणं, तेही 108 वेळा उत्तम राहणार आहे. तो मंत्र म्हणजे ओम प्राम प्रीम प्रोम सह सनच्छराय नमः हा असणार आहे. दुसरा दोष म्हणजे द्वादश स्थानातील गुरु आणि शुक्र यांचं घर म्हणजे 12वं घर, ज्यामध्ये तुमचे त्याग, मोक्ष, उपासना, ध्यान, परदेशी गमन, खर्च, शारीरिक व्याधी यांचं घर मानलं जातं. हे ग्रह जे आहेत त्यामुळे तुम्ही खर्च काय खूप प्रमाणात करू लागतात व कोणत्या ना कोणत्या गोष्टी ते करायला तुम्हाला भाग पाडत असतात. आता द्वादश स्थानी जर शुक्र असेल म्हणजे 12व्या घरामध्ये शुक्र हा पैसा फ्रेम मिळवून देणारा ग्रह मानला गेला आहे, जो आपल्याला पूर्ण आरामदायी आयुष्य जगण्यासाठी पूरक असतो. परंतु त्या स्थितीतील शुक्र मात्र खर्च करण्यास भाग पाडतो. याचा परिणाम थेट सकारात्मक दृष्ट्या पाहिला तर प्रेम संबंधामध्ये चांगलं काम करतो. बाहेर परदेशी, विदेशी नोकरीसाठी किंवा फिरण्यासाठी योग निर्माण करतो. त्याचप्रमाणे चित्रकला, संगीत, डिझायनिंग, गायन, लेखन या कला जोपासण्यास यश आणतो. पण याचे नकारात्मक परिणाम जर पाहिले तर तुमचे घटस्फोट सुद्धा होऊ शकतात. व्यसनाच्या आहारी सुद्धा लावणारा हा ग्रह किंवा ग्रहस्थिती असू शकणार आहे. कारण शुक्र जर 12व्या घरामध्ये किंवा 12व्या भावात असेल तर तुम्ही इतके कामामध्ये गुंतलेले असतात, तुमच्यावर खूप कामाचा वर्कलोड असतो आणि तो वाढतच राहतो. त्यामुळे बळी पडू शकता. आणि जर द्वादश स्थानात गुरु असेल तेही 12व्या घरामध्ये, तर गुरुचा अर्थ म्हणजे नेहमी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा सखोल दृष्ट्या ज्ञान, धर्म यांच्याशी जोडणारा असतो. जर ही स्थिती बनत असेल तर काही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडू शकतात. त्यामध्ये धनसंपत्ती, आर्थिक सुख तुमच्याकडून हळूहळू हेरावले जाऊ शकते. चालू शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येण्याची स्थिती बनू शकते. विशेषतः जर तुम्ही शाळकरी असाल किंवा कॉलेजमध्ये शिकत असाल
तर यांच्यावर जरा जास्तच प्रमाणात प्रभाव होऊ शकतो. तुम्ही विचारांमध्ये ग्रस्त राहू शकणार आहात. मानसिक भ्रम तुम्हाला निर्माण होऊ शकतो. तसं पाहिलं तर 12व्या घरामध्ये गुरु असेल तर तुम्ही धर्मावर अत्यंत विचार करू शकता. तुमचा विश्वास असू शकतो. तुम्ही विचारांमध्ये ग्रस्त राहू शकता. मानसिक भ्रम तुम्हाला निर्माण होऊ शकतो. तसं पाहिलं तर 12व्या घरामध्ये गुरु असेल तर तुम्ही धर्मावर अत्यंत विचार करू शकता. तुमचा विश्वास असू शकतो, परंतु तुम्ही कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊन सहज स्वतःची फसवणूक सुद्धा करून घेऊ शकता. यामुळे कोणाच्या बोलण्याला बळी पडू नका. सहसा स्वतःची बुद्धीचा वापर करा. त्यासाठी तुम्हाला काही उपाय सांगण्यात येत आहेत, ज्याने तुम्ही अगदी स्थिर मनाने आर्थिक व्यवहार करू शकता व गुरुचा प्रभाव सुद्धा कमी येऊ शकतो, जे उग्र फळ तुम्हाला प्रदान करत होते कमी होण्याचे दिसून येते. त्यामध्ये उपाय म्हणजे शुक्राचा नकारात्मक प्रभावासाठी उपाय कोणत्याही व्यसनापासून दूर राहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. शुक्रवारी नेहमी दररोज सुगंधी अत्तर किंवा वस्तूंचं दान करणं उत्तम मानलं जाईल. तुम्हाला हा जप 108 वेळा करायचा आहे, ज्याने योग्य ते फळ प्राप्त होईल. तो मंत्र म्हणजे ओम श्रूम शुक्राय नमः. त्याचप्रमाणे गुरुच्या नकारात्मक प्रभावासाठी काही उपाय देण्यात येत आहेत, जे जरूर करून पहा. ते म्हणजे गुरुवारी रोज हळदीचे दान करा. त्याचप्रमाणे 108 वेळा गुरुकरिता हा मंत्र जप करणं फार फायद्याचे ठरणार आहे. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरुवे नमः. आणि जर अष्टम घरामध्ये मंगळ हा उष्णप्रमाणे आक्रमक ही या ग्रहाची वृत्ती असते. 8व्या भावात तो थोडा धोकादायक मानला गेला आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये 3रा दोष म्हणजे अष्टम भावामध्ये मंगळ किंवा राहू. याचा अर्थ अनपेक्षित गोष्टी घडणारे हे घर म्हणजेच 8वं घर असं असतं. यामध्ये अपघात, विवाहांमध्ये येणाऱ्या बाधा, मानसिक अशांतता, गूढ साधना, विविध प्रकारच्या दुर्घटना, अकालीन मृत्यू किंवा अचानक बदल घडणे या सर्व गुप्त गोष्टींचे घर असते. आणि जर अष्टम घरामध्ये मंगळ हा उष्णप्रमाणे आक्रमक ही या ग्रहाची वृत्ती असते. 8व्या भावामध्ये तो थोडा धोकादायक मानला गेला आहे. यामध्ये जर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळालेच तर स्त्रियांकडून किंवा तुमच्या कोणत्याही जोडीदाराकडून तुम्हाला त्रास होण्याचे दिसून येते. जर तुमची पारंपरिक वारसा घेऊन आलेली संपत्ती असेल, ती कोणत्याही स्वरूपात असेल, तर भविष्यामध्ये वाद होण्याचे तीव्र संभावना दिसून येते. तुम्हाला अचानक अकालीन अपघात, दुखापतीने सामोरे जाऊ लागू शकते. लग्नामध्ये विवाहामध्ये तणाव येऊ शकतात किंवा तुमचे टोकाचे वाद झाल्यामुळे घटस्फोटाचे सुद्धा घटना घडू शकतात. आता मात्र घरामध्ये राहू विराजमान असेल तर थोडं अवघडच आहे. राहू म्हणजे काय तर भ्रम, माया, मोह याचे प्रतीक म्हणायला हरकत नाही. चांगले परिणाम सुद्धा देतात, परंतु अष्टम भावामध्ये जर राहू विराजमान असेल तर अचानक घडणाऱ्या अघटित घटनांचं आकर्षण तुम्हाला होऊ शकतं. जोडीदाराची फसवणूक किंवा तुमच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये देखील पार्टनरशिप यामध्ये फसवणूक होण्याचे अयोग्य हे ग्रह परिणाम करत असतात. तुम्हाला गोंधळामध्ये टाकतात व चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडतात. तुम्हाला घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. जिथे जिथे तुम्हाला वाईट परिणाम मिळतात तिथे योग्य तो उपाय केल्याने त्याचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात दिसून येतो किंवा तो नष्टच होतो. रोज मंगळवारी हनुमान चालिसाचे वाचन करा किंवा एक लाल रंगाचे कोणतेही वस्त्र किंवा लाल रंगाची ती दान स्वरूपात तुम्ही देऊ शकता. 108 वेळा हा जप केला तर मंगळ वाईट वार्ता देणारा आहे, त्याचा प्रादुर्भाव गंभीरता कमी होणार. मंगळ वाईट वार्ता देणार आहे, याचा प्रादुर्भाव ज्याने गंभीरता ही कमी होण्यास मदत करते. तर हा मंत्र ओम क्राम क्रीम क्रौम सह भौमाय नमः हा असणार आहे. आता हे मंत्र मंगळाकरिता उपाय होते. राहूकरिता हे उपाय तुम्ही करू शकता.
काळ्या तिळाचे दान करणे फार महत्त्वाचे ठरणार आहे. उडीद डाळाची खिचडी गरजू लोकांसाठी दान म्हणून प्रदान करा. शिवलिंगावर नारळ वाहणे तेही सोमवारी व ओम नमः शिवाय याचा जप करणे अत्यंत लाभदायी ठरणार आहे. हे लक्षात घ्या, तुम्ही जर वरील सर्व गोष्टींचे पालन केले तर नक्कीच तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. व हे दोष तुमच्या पत्रिकेत असतील तर त्याकरिता तुम्ही ज्योतिषांना विचारू शकता व योग्य ते उपाय देखील करू शकता. त्यामुळे तुमचे जीवन सुरळीत पार पडू शकते. म्हणजे तुमच्या शुभ कामांना कोणीही आळा घालू शकणार नाही. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.